आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारणतः 6,971 म्हणजे 7,000 नवीन रुग्ण आजच्या दिवसामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सापडलेले. मुंबईमध्ये जी संख्या 392 वरती आली होती ती पुन्हा 800, 850, 900 वरती गेलेली आहे. हे एका आठवड्यातले. एका आठवड्यामध्ये आपण साधारणतः 400 पासून मुंबईमध्ये डबल झालेलो आहोत. पुण्यामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे. म्हणजे ही परिस्थिती जर का आपण पाहिली तर दुसरी लाट आले का? दुसरी लाट ही दरवाज्यावरती धडका मारते, जरूर मारते. आत आले की नाही हे त्या 8-15 दिवसामध्ये कळेल. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना हात जोडून एक विनंती करतोय की पुन्हा एकदा काही प्रमाणामध्ये बंधनं आपल्याला पाळावी लागणार आहेत. काही ठिकाणी बंधनं हे आपण घालतो आहोत. अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, कारण साधारणतः हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये ही वाढ फार मोठ्या प्रमाणावरती होते. आणि म्हणून तिथे उद्यापासून साधारणतः तिथल्या अधिकाऱ्यांनी मी सांगितलं की अचानक काही करू नका. म्हणजे आता 7 वाजता मी आपल्याशी बोलतोय आणि आज सांगणार की आज मध्यरात्रीपासून मी लॉकडाऊन करतोय, तसं नका करू. कारण अचानक लॉकडाऊन करणं हे सुद्धा घातक आहे आणि अचानक सगळं काही उघडून टाकणं हे सुद्धा घातक आहे. आणि म्हणून मी सांगितलं की आपल्या जनतेला एक दिवस द्या. एक दिवस देऊन साधारणतः उद्या संध्याकाळपासून जिथे जिथे तुम्हाला वाटतं तिकडे काही बंधनं ही जरूर तुम्ही अंमलात आणायला सुरुवात करा. जरूर अंमलात आणायला सुरुवात करा. कारण आता या गोष्टी कराव्याच लागतील. आता उद्या आणि आज सुद्धा माझा एक शासकीय कार्यक्रम होता. कारण आपण विकास नाही थांबवलेला. विकासाची कामं ही सुरू आहेत. आपल्याला कल्पना आहे की मध्ये मी विदर्भामध्ये येऊन गेलो. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची प्रगती बघून आलो. 1 मे पासून तो सुरू होतोय म्हणजे नागपूर ते शिर्डी. त्याच्यानंतर मध्ये जाऊन गोसीखुर्दचं धरण बघून आलो. इथला मुंबईतला कोस्टल रोड पाहिला. लोणारला आलो, कोयनाला गेलो. हे सुरू केलं होतं मी. जव्हारला गेलो होतो. मग त्याच अनुषंगाने मी थोडेसे कार्यक्रम सुरू केले. भूमिपूजन असतील, उद्घाटन असतील. जसं आज मी जिथे राहतो कलानगर, तिथल्या नाक्यावरचा जो उड्डाण पूल आहे त्याची सुरुवात करून आलो. त्याच्यानंतर वरळी ते शिवडी त्याचं एक भूमिपूजन करून आलो. त्याच्या आधी मी शिवडी ते नावाशेवा ह्याची प्रगती बघून आलो. पण आता मात्र हे कार्यक्रम थोडे आटोपते घ्यावे लागणार. एक तर आता उद्याचा एक कार्यक्रम आहे रायगड जिल्ह्यामधला. तिथे सुद्धा मी सूचना दिल्यात की कमीत कमी माणसं पाहिजेत. म्हणजे तिथे जे लोकप्रतिनिधी आहेत, प्रमुख लोक आहेत आणि शासकीय प्रशासकीय अधिकारी, आमदार, खासदार यांच्या व्यतिरिक्त कृपा करून जनतेला हात जोडून सांगा की आता गर्दी करू नका. जी लोक येतील त्यांना सुद्धा अंतर ठेवून बसवायचं. तोंडावरती मास्क पाहिजे. जास्त गर्दी करायची नाही. पण उद्याच्या कार्यक्रमानंतर मी सर्वच राजकीय पक्षांना विनंती करतो आहे की आता कृपा करून आपल्यापासून आपण सुरुवात करूया. एक तर हे शासकीय कार्यक्रम पुन्हा एकदा मी आपल्या या झूमच्या पद्धतीने सुरू करायला सगळ्यांना सांगतो आहे. त्याचप्रमाणे अगदी उद्यापासून सर्व राजकीय, धार्मिक आणि सामाजिक मिरवणुका, मोर्चे, आंदोलन म्हटल्यानंतर तशी आंदोलन आहे पण गर्दी करणारी आंदोलनं आणि मोठ्या काही यात्रा याला पुन्हा एकदा राज्यात काही दिवसांसाठी आपण बंदी करत आहोत. कृपा करून सगळ्यांनी याची नोंद घ्यावी आणि सगळ्यांनी सहकार्य करावं. पक्ष वाढवायचा आहे, जरूर वाढवायचा आहे. सर्वांनाच पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. मला सुद्धा पक्ष वाढवायचा आहे. माझे सहकारी मित्रांना पक्ष वाढवायचा आहे. विरोधी पक्षांना सुद्धा पक्ष वाढवायचा आहे. पण आपण पक्ष वाढवूया, कोरोना नको वाढवूया. या युद्धामध्ये आपण सगळे एकत्र राहिलं पाहिजे. कारण ते जर का आपण एकत्र राहिलो नाही तर मात्र पुन्हा एकदा आपल्याला लॉकडाऊन अत्यंत कडक पद्धतीने करावा लागेल. आणि ही सूचना मी नाही, कोरोना आपल्याला देतोय. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही जशी मोहीम आपण राबवली तेव्हा आपण सगळेजण घरात होतात. घराघरामध्ये आपले आरोग्य कर्मचारी, इतर सगळे यंत्रणेचे कर्मचारी येऊन आपली विचारपूस करत होते. पण आता ही मोहीम पुन्हा करायची झाली तर अवघड आहे. याचं कारण तेव्हा आपण घरामध्ये होतात, आता सगळे घराबाहेर आहेत. मग ह्या यंत्रणेवरती किती ताण टाकायचा.
असं मी म्हटलं की आता लॉकडाऊन करावं लागेल का? काही जण म्हणतात तुम्ही टेस्टिंग वाढवले, टेस्टिंग पण वाढवले, पण एका यंत्रणेवरती आपण ताण टाकायचा आणि आपण बेभानपणाने वागायचं, हा त्या यंत्रणेवरती केलेला अमानुष अत्याचार नाही म्हणत, पण मी त्यांच्याशी केलेला पण अमानुषपणा म्हणेन. आपण सगळीच माणसं आहोत, सगळ्यांनाच आयुष्य हे पाहिजे आहे. आणि मला असं वाटतं की माझे कुटुंब माझी जबाबदारी ही जशी मोहीम आपण राबवली आणि यशस्वी केली, तशी एक नवीन मोहीम आपण राबवली पाहिजे. ती म्हणजे मी जबाबदार. होय, मीच जबाबदार. हे प्रत्येकाने सांगायचे, मी जबाबदार आहे. मी जबाबदार म्हणजे काय? की ही जी काही आपली बंधन आहेत की मी घराबाहेर पडताना मास्क घालेनच, हात धुणार, ते सॅनिटायझर आपण विसरलो. पूर्वी प्रत्येकाच्या खिशामध्ये एक छोटी सॅनिटायझरची बाटली होती. हात लगेच आपण धुत होतो आणि अंतर ठेवणार. एक तर काल जी नीती आयोगाची बैठक झाली माननीय पंतप्रधानांसमोर, त्याच्यात ज्या काही मी सूचना केल्यात, त्या सूचनेमध्ये एक सूचना ही महत्वाची होती, ती म्हणजे ऑफिसच्या वेळा या विभागणी. म्हणजे 24 तास आपल्याला असतातच. या 24 तासाचा उपयोग जर का आपण नीट केला, वेळेची विभागणी केली, काही जणांनी ज्यांना ऑफिसमध्ये येण्याची आवश्यकता नाही वर्क फ्रॉम होम केलं, आणि वर्क फ्रॉम होम मध्ये सुद्धा आपण तुकड्या केल्या की आज ह्या महिन्यामध्ये ही जी बॅच आहे माझी ती वर्क फ्रॉम होम करेल, त्याच्यानंतर ती ऑफिसमध्ये यायला लागेल, ही वर्क फ्रॉम होम करेल, त्याच्यानंतर ती येईल, ही वर्क फ्रॉम होम करेल. तर कारण नसताना जी गर्दी होते ती गर्दी मग ट्रेनमध्ये असेल, बसमध्ये असेल, कार्यालयामध्ये असेल, इतर वेळेला खाण्यापिण्याच्या ठिकाणी असेल, ही आपण नियंत्रित ठेवू शकतो. वर्क फ्रॉम होम आहे, ऑफिसच्या वेळा विभागणी करा, आणि त्याचबरोबरीने या 3 गोष्टी आहेत त्या पाळा. ही नवीन मोहीम आहे, मी जबाबदार. आणि मला खात्री आहे की ही मी जबाबदार ही मोहीम आपण सगळेजण, जसं आजपर्यंत आपण सगळेजण सहकार्य करत आलात, तशीच ही मोहीम सुद्धा आपण आजपासून राबवाल, ही मला आशा आहे, अपेक्षा आहे. आता शेवटचा प्रश्न आहे, लॉकडाऊन करायचा का? हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. आणि आपल्यालाही माहितीये, आपण घरातल्या घरात हो नाही असं बोलला असाल, माझं आपल्याला ऐकू येते, आपलं मला ऐकू येत नाहीये. आणि या प्रश्नाचं उत्तर मी पुढचे 8 दिवस आपल्याकडनं घेणार आहे. कसं घेणार? येऊन तुम्हाला भेटणार का? नाही. मी बघणार ज्यांना लॉकडाऊन नको आहे ती लोक ह्या सूचना ज्या आहेत, मास्क वापरणं, हात धुणं आणि अंतर ठेवणं, हे पाळतील. आणि ज्यांना लॉकडाऊन हवा आहे ते विना मास्कचे फिरतील. बघूया किती जणांना लॉकडाऊन हवा आहे आणि किती जणांना लॉकडाऊन नकोय. लॉकडाऊन म्हणजे माझं तर म्हणणं स्वच्छ आहे, मास्क घाला, लॉकडाऊन टाळा, शिस्त पाळा, लॉकडाऊन टाळा. मग काही जण म्हणतात की थोड़ा सा हिंदी में बोलिए. ठीक है, 2 लाइन हिंदी में बात करता हूं. क्या आपको लॉकडाउन चाहिए? लॉकडाउन चाहिए, हाँ या ना? अरे भाइयों और बहनों, आप जो कह रहे हैं, मेरी आवाज आप तक आ रही है, लेकिन आपकी आवाज नहीं आ रही है. इसीलिए मैं आने वाले कुछ दिन आपसे ये उत्तर अपेक्षित कर रहा हूं. कैसे? मैं देखूंगा, आते जाते हुए देखूंगा, मेरे जो लोग हैं उनसे बातचीत करूंगा. जिन लोगों को लॉकडाउन नहीं चाहिए वो मास्क पहनेंगे, जिन लोगों को लॉकडाउन चाहिए वो मास्क नहीं पहनेंगे. सिंपल है. लॉकडाउन अगर नहीं चाहिए तो जो 3 चीज हमेशा मैं कहते आ रहा हूं, मास्क पहनिए, हाथ धोइए और एक दूसरे से एक सुरक्षित अंतर रखिए. देखते हैं येत्या 8 ते 10 दिवसामध्ये किती जणांना लॉकडाऊन हवाय आणि किती जणांना लॉकडाऊन नको आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा शेवटी सांगतो, मास्क घाला, लॉकडाऊन टाळा, मास्क पहनिए और लॉकडाउन को ना कहिए.